माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू या घटनेनंतर जो त्रास या घराला होणार आहे ना तो आपल्याला नाही सोसवणार. आपण हिचं नाव आहे ना एकदम असं काहीतरी भारी ठेवूया. उगाच बारशाच्या कार्यक्रमात माझ्यासारख्या वांजोट्या बाईची सावली कशाला. तुम्ही म्हणाला होतात मागच्या वेळेला की अहिल्या वहिनींना एखाद्या मतदारसंघातून श्रीपूर हा एखादा मतदारसंघ नाहीये वाकणेस. कसं आता मी चिवचे कान फुंकणार ना त्यामुळे ताई म्हणायचं. तू कशाला वाईट वाटून घेतोयस आणि उद्या वेगळा राहिलास की मग कुणाजवळ असा रुसणार आहेस रे. अरे इंदुलकर, अरे जे काम तुला सांगितलं ते वाकण्याने कवाच करून दाखवलं. दिघाला पाठवलं ढगात आणि तू शोधत बसलाय त्याला इकडं. अहो परशु शेठ, आता तुम्हाला काय हे सगळं एवढं सोपं वाटतंय? अरे सोपं नाही, अवघड आहे. म्हणून तर तुला सांगितलं ना लेका, घोडा माझ्या घरात पण आहे. अहो हो परशु शेठ, पण मला आता सांगा, तुम्हीच सांगा मला, तो दिघ्या गेला कायमचा, आता राहिली ती वनिता मुंबईत कुठेतरी लपून बसली. अहो तिला कसं शोधायचं? अरे मी तुला प्रश्न विचारायचे, तू काय मला प्रश्न विचारतो? अहो परशु शेठ, कसं शोधायचं त्या बाईला? हा अहो येऊन येऊन आली कुठं तर मुंबईत. आता 1.5 कोटी लोकसंख्येमध्ये एक बाई शोधायची म्हणजे काय सोपं काम आहे होय? आणि समजा उद्या ती मुंबई सोडून बाहेर गेली म्हणजे काय करणार? तर मग तुम्हाला आणि मला लय घासावी लागणार आहे मग. हा? हा, कारण कसं आहे, उरलेल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 9.5 कोटी आहे आणि बाई लई चिकट निघाली आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेली तर मग भारताची लोकसंख्या तर तुम्हाला. अरे सुरनाळ्या, तुझा बाप काय जनगणना अधिकारी होता काय? अहो तसं नाही परशु शेठ, अहो म्हणलं तुम्हाला जरा स्टॅटिस्टिकली जरा अरे खड्ड्यात गेलं ते तुझा बाप काय शाळेमध्ये होता स्टॅटिस्टिक काय शिकायला? तसं नाही, जरा ढोबळ आकडेवारी केली म्हणजे. घाबरे, तुझी ढोबळ आकडेवर तुझ्याकडे ठेव. मला बाई पाहिजे, कुठल्या पण परिस्थितीमध्ये मला बाई पाहिजे म्हणजे बाई पाहिजे. लक्षात ठेव इंदुलकर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, वाकण्यापासून सांभाळून राहा, नाही तर एखाद दिवस तुझ्या बॉडीवरनं ट्रक जायचा. नाही नाही, अहो ते दिघ्या होता ना, तो कच्चा खेळाडू होता. वाकणीस माझ्या नादी नाही लागायचा. एवढं नाही सोपं ते. असं आहे? ते सोपं आहे का अवघड आहे? काम झाल्यानंतर कळेल. बाजूला बघ फोन, सत्य आहे. अहो अर्धीच्या आईला बापाचा फोन आहे. नरसिंह दादा. हॅलो. अरे परशु, चिवला पाळण्यात घालण्याची वेळ आली, आता तरी घरी ये. आता तसं नाही दादा, मी चिवसाठी खेळणी आणायला आलोय. ही बघ. बस झाली तुझी खरेदी, जसा असशील तसा निघून ये लवकर. आलो. हा. अरे तिच्यासाठी इतकं गोड नाव ठरवलंय मी, ते ऐकण्यासाठी तरी ये लवकर. आलो रे दादा. फोन ठेवला की दरवाजामध्ये हजर. आलो. हा. काय झालं? पोरीचं बारसं झालं. गप. दिवस फार कमी आहेत माझ्याकडं, कळलं ना? काम झालं पाहिजे, नाही तर तुझं खेळणं करून वाजवीन. परशुदा तुम्ही पण. शेट आणि काय अवस्था मी बघ धरू. राहिली. गप. राहिल्या. आहो
असं का बघताय? तुला काय कळणार असं पाहण्याची मजा? आणि असं बघताना समोरच्याचं काय होतं ते तुम्हाला कसं कळणार? खूप छान दिसतेस. तुम्ही असं नका बोलू. काहीतरी वेगळंच वाटतं. वेगळंच म्हणजे काय वाटतं? का माझी परीक्षा पाहताय? अगं तू परीक्षा पाहतेस माझी. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि त्याच्या जोडीला निरागसता, या तिन्ही गोष्टी एकाच व्यक्तीत खूप दुर्मिळ आहेत, माहितीये का? पुरे आता मला पटकन शिवचं नाव सांगा ना. बाहेर सगळी लोक जमली आहेत. ते मी तुझ्या कानात सांगतो. असं काय बोलताय? कोणी ऐकलं म्हणजे? अरे आता माझ्या घरात, माझ्या खोलीत मी माझ्या बायकोच्या कानातही बोलू शकत नाही. जाऊ द्या ना लवकर. हे बघ, आता मी व्हीलचेअरवरून उठू शकत नाही, त्यामुळे तुलाच जवळ यावं लागेल. आणि तसंही नाव सांगण्याआधी ते कोणाला कळू द्यायचं नसतं. मन माझे ग झाले त्याचे, मोर स्वप्नाचा दारी नाचे, शब्द त्याचे ग मृताचे, स्पर्श त्याचे चांदण्याचे, त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्यांचे गुज सांगते माझं कुंकू. ए ताई, तू इकडे काय करते? आत्याबाई तुझी वाट बघतायत. जा चल. हो का? आलेच. आणि ते नावाचं? तू हो पुढे. गणेशच्या कानात सांगतो मी नाव. ठीक आहे. जानकी, ए जानकी. आले आले. अगं काय जानकी, किती उशीर? अहो ते हे नाव सांगत होते ना म्हणून. मग सांगितलं का नाव? नाही म्हणजे सांगणारच होते पण तेवढे. अगं मग एवढा वेळ काय करत होती सात? काय ते आपलं म्हणजे असंच. काय माझी तरी कमाल आहे. नव्या नवरीला विचारते मी आत काय करत होती म्हणून. नाही नाही तसं काय काय पण सांगितलं का नाव त्याने? नाही. नाही ते गणे. आत्याबाई, हा. भाऊजींनी चिवचं नाव ठरवलंय. लय भन्नाट नाव आहे. नाही भन्नाट नाही, चिवचं नाव खूप छान आहे. हा, असं शिकवलं पाहिजे याला. आत्या ग परशू कुठे आहे? परशू येतोय, तो कामात आहे. तुम्ही पुढच्या तयारीला लागा. हो. या 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 या. असं रूप हवं ग बाई. काय छान दिसतेस. हा चिऊ. आत्याजी, रोज जशी आमची दृष्ट काढतेस ना, तशी आज सुमित्रा काकू आणि चिवची दृष्ट काढ. हो काढी ना, पण त्याच्या आधी चिऊचं खरं नाव तर कळू दे ना आपल्याला. नाही ग चिऊ, नाव पाहिजे. ए पांडू, काय काम करता का? काय करता रे? काय चुकलं का? अरे तुला मगाशीच सांगितलं होतं ना, मागचं गेट उघडून ठेव. केटरिंग वाल्याचा टेम्पो येऊन थांबलाय. जा लवकर. काय परशू शेठ, आज वेळेच्या आधीच आलात घरात. त्या पांड्याशी ज्या आवाजात बोलतो त्याच आवाजामध्ये मला टोमणे मारतोय रे. परशू शेठ, अहो आजच्या दिवशी तरी भांडणं नको. आजचा दिवस तुमचा आहे. आज तुमच्या मुलीचं बारसं आहे. लक्षात आहे की विसरलात? टोमणे मारायला सुरुवात झाली का तुझी? हो परशू शेठ, आज टोमणे मारायला सुद्धा वेळ नाहीये. एवढी कामं पडली आहेत. कसली रे? कसली काम आहे तुला? आधी बोलत होते मोठ्या थाटात करणार बारस, आणि आता घराच्या घरात. चार काळकी घरातली कसली काम आले तुला?
असं काय करताय परशू शेठ? अहो, साहेबांना दगदग होऊ नये म्हणून आपण घरगुती स्वरूपात बारशाचा कार्यक्रम करतोय. पण संध्याकाळी लॉनवर फार मोठी पार्टी आहे. नुसती पाहुणी मंडळी येणार नाहीये, बरीच मान्यवर मंडळी पण येणार आहेत. काय पण म्हणा वाकण्या, आपला दादा म्हणजे देव माणूस बघ, एकदम देव माणूस. आता तुम्हाला देव वाटणारच हो, कारण तो देव तुमच्या नशिबाला पावलाय ना. साहेबांची मेहरबानी खूप आहे तुमच्यावर सध्या. तुझ्या पोटात का दुखायला लागलं रे? नाही हो परशू शेठ, गंमत केली थोडी. आता साहेब बदललेत, तुम्ही बदला आता. नाही, बदल करावा लागणारच आम्हाला. नाहीतर काय आहे, दिघ्याच्या अंगावरनं ट्रेन गेली, आमच्या अंगावरनं एखादा ट्रक जायचा. कशाला आजच्या चांगल्या दिवशी अभद्र आठवणी, नाही का? म्हटलं ना आजचा दिवस तुमचा आहे. आज जा, कार्यक्रम सुरू झाला असेल. गमती गमतीमध्ये आमचा कार्यक्रम करू नका म्हणजे झालं. आता तुम्ही चांगलं वागायचं ठरवलंय ना, कशाला तशी वेळ येईल. म्हणजे दिघाच्या अंगावरनं ट्रेन गेली, त्याच्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा होता वाटत. कार्यक्रम सुरू झाला असेल. या. कुठल्या अमावस्येला जन्माला आला रे तू? कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी सरस्वती घ्या, कुणी पार्वती घ्या, कोणी नवसाई घ्या. कुणी लक्ष्मी घ्या. ठेवा आता बाळाला. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी सरस्वती घ्या, कुणी पार्वती घ्या, कुणी नवसाई घ्या, कुणी लक्ष्मी घ्या. जानकी, आता नाव तरी सांग. गण्या, मिस्टर अँड मिसेस किल्लेदार, तुमचा फॅमिली शो आता बास झाला. आम्हाला सगळ्यांना सुद्धा कळू दे चिवचं नाव काय ठेवणार आहे ते. सांगू. सांग. तेजस्विनी. पाठीकडून पाठीकडून. हा, जोरात, अजून जोरात. हा. अरे नाव कसं वाटलं? कोणीच काही बोलत नाहीये. अरे नरसिंहा, प्रत्येक गोष्ट काय बोलून दाखवायला पाहिजे का? छान, अतिशय देखणं नाव ठेवलंयस तू. तेजस्विनी. तेजस्विनी परशुराम किल्लेदार. नावातच कसा किल्लेदारपणा जाणवतोय बघ. ही मुलगी तिच्या तेजाने किल्लेदार घराण्याचं नाव उजळून काढते का नाही बघ. परशु, तुला आवडलं की नाही नाव? हा, आता दादाने ठेवलंय म्हणजे काय चांगलंच असणार. तेजस्विनी. त्यापेक्षा तिच्या आईला काय वाटते ते विचारा की, ते जास्त महत्वाचं आहे. काय ग सुमित्रा, तुला आवडलं ना नाव? काय फरक पडणार आहे? काय म्हणालीस? चांगलं आहे नाव, मला खूप आवडलं. तेजस्विनी म्हणजे आजपासून चिवला सुट्टी तर. नाही नाही, चिवला सुट्टी नाही,
चिऊ असणारच. म्हणजे तेजस्विनी सुद्धा असणार. पण चिऊ कसं छान वाटतं ना, एकदम हलकं फुलकं. तेजस्विनी कसं एकदम डॅशिंग वाटतं. आपला जसा मूड असेल ना तशी आपण हाक मारायची. चला मी जरा आता खोलीत जाऊन पडतो, तुमचं चालू द्या. का बरं नाही का वाटत आहे? तसं काही नाही आहे, थोडा थकवा जाणवतोय, पण तुम्ही काळजी करू नका, चालू द्या तुमचं. चले गड्या. गण्या त्यांच्याबरोबरच थांबा. कशाला त्याला त्याच्या आनंदापासून हिरावताय? मला सोडून परत येईल तो. चल रे गण्या. जाऊ दे त्याला, थकला असेल ना तो. हां ठीक आहे. नाही मी बघतो, काही काळजी करू, नंतर करतो. मोरासकर, बारशाला सगळ्या फौजपाट्या सर? नाही वागणे साहेब, आज मला निमंत्रण नसताना मी इकडे आलोय. काही काम काढलं? हो, अटक करायला आलोय. अटक? कोणाला? तुम्हाला. काय ना वाकणे साहेब, साहेबांवर ज्यानं गोळी झाडली त्या शार्प शूटरला गोल्ड मेडल द्यायला आलोय. हे बघा मोराजकर साहेब, घरामध्ये एक चांगलं कार्य चाललेलं आहे. मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. वाकणे साहेब, मला माहिती आहे तुमच्या शब्दाला खूप वजन आहे, पर कमिशनर साहेबांपर्यंत. पण आज माझ्या आड तुम्ही येऊ नका. मोराजकर, वाकणेस. तेजूबाई, आत्याजी, तेजू नाही म्हणायचं का? एक तर चिऊ किंवा मग डायरेक्ट तेजस्विनी. बरं बाई, तेजस्विनी. बस तेजस्विनी म्हणायचं ग बाई. वाकनीस, यांनाही निमंत्रण दिलं होतं तुम्ही आजचं? नाही, मी असंच आलोय. तुमच्या घरातलं कुठलं फंक्शन मी डिस्टर्ब तर नाही ना केलेलं? तसं असेल तर आय एम सॉरी. नाही, तुम्हाला निमंत्रण नसलं तरी थांबा, खाऊन पिऊन घ्या आणि जा इथून. आज मी तुम्हाला कुठलीही चौकशी करू देणार नाही. मी चौकशी करणारही नाही आहे, कारण चौकशी करण्याकरता आता शिल्लक म्हणून काही राहिलेलं नाही आहे. मी आज इथे साहेबांवर ज्यानं गोळी झाडली त्या गुन्हेगाराला अटक करण्याकरता म्हणून आलोय. ते सुद्धा अरेस्ट वॉरंट घेऊन. अच्छा, मग इतके दिवसांच्या तपासानंतर काय जावई शोध लावलाय ते तरी कळू दे. जावई शोध सांगतो ना. या वामनराव, असे पुढे या. वामनराव, पुढे या ना. असे बिचकताय कशाला? इन्स्पेक्टर साहेब, पास झाली आता तुमची चौकशी. आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा. मी सांगितलं ना तुम्हाला आत्याबाई, मी अरेस्ट वॉरंट घेऊन आलोय. वामनच्या अंगाला हात जरी लावलात ना तरी मी. तुम्ही काहीही करू शकत नाही. आत्या, त्यांच्याकडे जर अरेस्ट वॉरंट असेल पण काहीही करू शकत नाही. चला. कुठे चला? मी तुम्हाला फक्त पुढे या असं सांगितलंय, कारण मला तुमची माफी मागायची आहे.
माझ्यामुळे तुम्हाला गेले काही दिवस खूप त्रास सहन करायला लागलाय. दिवस दिवस चौकीत येऊन बसायला लागले. माझ्या नाही त्या प्रश्नांना तुम्हाला सामोरं जायला लागलंय. हे बघा, तुम्ही आता ही गोष्ट जास्त कॉम्प्लिकेटेड करू नका. नाही वामनराव, गोष्ट कॉम्प्लिकेटेड होती ती पूर्वी, आता नाही. नाऊ एव्हरीथिंग इज क्लिअर. याच तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला बोलतं करण्याकरता मला हा असा त्रास तुम्हाला द्यावा लागला. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. काय ते जरा सगळं स्पष्ट सांगाल? वामनरावांनी साहेबांवर गोळी झाडलेली नाही. आणि राजननेही ती झाडलेली नाही ही गोष्ट पूर्वीच सिद्ध झालेली आहे. कारण झटापटीत पिस्तूल त्यांच्या हातातून निसटलेलं होतं. बरोबर ना परशुराम साहेब? मला काय माहित, मला काय नाही माहित त्यातलं. असं कसं? तुम्हीच तर सांगितलं होतं ना, सगळं एकदम रंगवून सांगितलं होतं मला. जसं तुम्ही सांगितलं घटना अगदी तशीच घडली आहे परशुराम साहेब. फक्त काय आहे ना की तुम्ही तुमच्या जागी नंतर वामनरावांना तुमच्या कथेतला खलनायक केला. हो मोराजकर, काय तोंडाली ते बोलतोय? काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे काय मी केलं का? तुम्हीच नरसिंहरावांवर गोळी झाडलीत.